लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पैठण परिसरात मुसळधार पाऊस, जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। गोदावरी पात्रात 18,864 क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन। पैठण तालुक्यासह जायकवाडी धरण परिसरात रविवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पावसाची संततधार सुरू राहिली। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे सोमवारी पहाटे धरण प्रशासनाने 18 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला। कार्यकारी अभियंता प्रशांत संत व उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे 12:30 ते 1 या वेळेत धरणाचे दरवाजे क्रमांक 10 ते 27 असे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फूट उचलण्यात आले। यामुळे नदीपात्रात प्रत्येकी 9,432 क्युसेक प्रमाणे एकूण 18,864 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। आवक सतत वाढत असल्याने पुढील काळात विसर्गात वाढ अथवा घट करण्यात येऊ शकते। नदीकाठावरील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, जनावरे व शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे। दरम्यान जोरदार पावसामुळे पैठण शहर व परिसरातील नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.